नमस्कार, मी सतीश कुलकर्णी। आज संक्रांतीच्या सणानिमित्त सर्व श्रीपाद भक्त, स्वामी भक्त, हितचिंतक या सर्वांना मानाप्रमाणे नमस्कार। संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा। आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये असंख्य सण आहेत आणि प्रत्येक सणाचं काही ना काहीतरी महत्त्व आहे। खरं तर असे सण आल्यानंतर आपण त्या सणाचा उपयोग करून घ्यायला पाहिजे, चांगला फायदा करून घ्यायला पाहिजे। चांगली संधी असती त्याचा जास्तीत जास्त उपयोग करून घ्यायला पाहिजे, परंतु सहसा तसं काही घडत नाही। मोबाईलला अनेक मित्रांच्या मैत्रिणींचे फोन सेव्ह केलेले असतात, कोणाचा तरी संदेश येतो, फक्त ते फॉरवर्ड करण्याचं काम आपण करतो। काही ओळखीचे असतात, काही अनोळखी असतात। एक आपण फार मोठं काम केलं असं अनेकांना वाटतं, पण थोडं समजून घेतलं तर फार समजण्यासारखं आहे आणि या सणाचा आपल्याला फायदा होण्यासारखा आहे। प्रयोग करायला हरकत नाही, प्रयोग करून बघा। आज आपण जीवन जगत असताना या कलियुगात म्हणजेच कलयुगामध्ये अनेकांची आपल्या जातीतील, आपल्या नात्यातील आणि खात्यामधील जिथं आपण काम करतो अनेकांचे कोणत्या तरी कारणास्तव संबंध बिघडलेले आहेत। खरं तर तीळ आणि गुळ याची महतीसुद्धा भरपूर आहे। तीळ अतिशय लहान, पण त्याच्यात अनेक प्रकारचे गुण आहेत। त्यापैकी एक जर गुण आपण स्वतः लहान समजून लहानासारखं वागून आपण त्या व्यक्तीकडे गेला आणि झालं गेलं विसरून जाऊ म्हणून त्याला तिळगुळ दिला तर संबंध ताबडतोब म्हणजे काय म्हणतात त्याला आटोक्यात येतील किंवा रुळावर येतील। गुळ हा गोड आहे, तो गोडवा निर्माण करतो। तीळ आणि गुळ दिल्यानंतर मला खात्री आहे की अनेकांना अनपेक्षित यश मिळेल, पण त्यांनी ते धाडस करायला पाहिजे। तिळासारखा लहान होऊन आपला मनाचा मोठेपणा दाखवायला पाहिजे, पण तसं घडत नाही। आणि मग सण येतात, सण जातात, वर्षानुवर्ष आपण ते संदेश पाठवतो, फक्त बोलण्यापुरते सण राहिलेले आहेत। आणि मग होतं काय, पुन्हा वर्षभर कुणी कुणाचं तोंड बघत नाही। परंतु या सणाचा फायदा जर घेतला, आपल्या संस्कृतीचा जर आपण उपयोग करून घेतला, तर मला खात्री आहे की अनेकांचे प्रश्न मार्गी लागतील। तिळगुळ घ्या, गोड बोला, आज अनेक संदेश आलेले आहेत। ते व्हॉट्सअपवर पाहताना त्यातील एक कुठला तरी संदेश निवडा आणि त्याचं आचरण करा। आपलं काय झालं आहे, आपण आचरणाकडे दुर्लक्ष करतो, औपचारिकपणा फार करतो आणि अशा औपचारिकपणामुळं काहीही साध्य होत नाही। परंतु आपण चांगलं आचरण केलं तर फार मोठा फायदा होण्यासारखा आहे। फोनवर तर बोला, ज्याचं तुमचं आत्ता वाकडं आहे, कुणाचं जमत नाही, कुणाचं येणं आहे, कुणाचं देणं आहे, संबंध बिघडलेले आहेत, सर्व आपल्या वागण्यावर आहे आणि चांगलं वागायला काहीच लागत नाही। या सणाचा अर्थच असा आहे की तिळगुळ घ्या आणि गोड बोला। लोक संदेश पाठवतात, गप्प बसतात। संदेशापेक्षा आचरणाला महत्त्व आहे। प्रत्यक्ष मोबाईल संपर्क साधा आणि वेळ मिळाला तर त्यांच्या घरी जावा। तुम्हाला घरी जर तुम्ही स्वतःहून एखाद्याच्या घरी गेला ज्याचं तुमचं पटत नाही, काही कामं अडलेली आहेत आणि जीवनात जर गोडवा निर्माण करायचा असेल तर स्वतः जा, त्याला तिळगुळ द्या आणि त्या दिवसापासून संभाषण गोड करायला सुरुवात करा। बघा तुमच्या जीवनामध्ये किती बदल दिसेल। तुम्ही बोलत नाही, तुमची मुलं बोलत नाहीत, तुम्ही जात नाही, तुमची मुलं जात नाहीत, केवळ आपण एका घरात राहतो कायद्यासारखं, कुणी कोणाकडे जात नाही, कुणी कोणाकडे येत नाही, सगळं बंद पडलेलं आहे। आणि जीवनात जर खरा आनंद घ्यायचा असेल, जीवनात यशस्वी व्हायचं असेल तर हा सण आहे। 2-4 दिवस मागं पुढं झाले तरी चालू शकतात, पण ह्या सणाचा फायदा घ्या। आपली संस्कृती फार सुंदर आहे, संस्कृती फार चांगली आहे, विचारांना चालना देणारी आहे, पण केल्याने होत आहे। आधी केलेची पाहिजे, केल्याशिवाय तुम्हाला काही प्राप्ती होणार नाही। मला असं करता आलं असतं, पण माझं कोणाबरोबरही भांडण नाही, कोणाबरोबर वाकडं नाही, त्यामुळं सगळे संपर्कात आहेत। म्हणून हा एक मला विचार सांगायचा होता। जातीतील, नात्यातील, खात्यातील जर तुमचं काही बिनसलं असेल तर त्याला मोबाईल करा,
झालं गेलं विसरून जा आणि प्रत्यक्ष वेळ काढून एक अर्धा तास जाईल, पण त्याच्याकडे जर जाऊन आलं तर त्यालाही बरं वाटेल आणि क्षणामध्ये 1 रुपयासुद्धा खर्च न करता तुमचे संबंध रुळावर येतील आणि एकदा गाडी सुरू झाली जीवनाची तर ती थांबणार नाही. तुमच्या जीवनाची गाडी सुरळीत चालावी, तुमच्या जीवनामध्ये सुख, शांती, समाधान, आनंद तर यावाच यावा, तो मिळावा आणि इथून पुढं गोडवा निर्माण व्हावा अशी आजच्या शुभदिनी प्रार्थना करतो. विचार करा, आचार करा. श्री स्वामी समर्थ.